तर मित्रांनो, हे आहे माता मंदिर आमच्या एरियातलं. ताईंनी पूर्ण पूजा केलेली आहे. पहिला खण आहे, इथून आमचे सण चालू होते असे म्हटले जाते. तर बघा आता, बघा हे असे पूर्ण दिवे लावलेले आहेत. काहीच अमृताला घरी अंदर अंगणामध्ये साप दिसला म्हणते, पण साप आम्हाला दिसून नाही राहिला, तिला दिसला म्हणते. शोधलं खूप वेळ पण दिसून नाही राहिला. आता तो कुठं गेला, कसा गेला काय माहित नाही. आता आषाढीच्या दिवशी चालू झाले, तर आमचा आजपासून म्हणजे आता सण चालू झाले. त्यानिमित्तच आम्ही आता हे सगळं पूजा वगैरे केली. जय महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आता टाइम झालेला आहे आपला जिम मध्ये जाण्याचा. त्याच्या आधी रिदातला स्कूलमध्ये सोडून देतो. रिदातची स्कूलची तयारी जवळपास झालीच आहे. मग चला मग आता जिम जाऊया गाईज. पहिले रिदातला सोडून देतो. मित्रांनो, मी अमृताला सोडून आलो, म्हणजे सोडण्याचं काम झालं सगळं. म्हणजे रिदातला सकाळी स्कूलमध्ये, तिथून जिम गेलो, जिमवरून आलो. पावसात मस्त थोडंफार भिजलो, कारण की मी गाडी ठेवली होती रोडवर आणि मित्राच्या कारने चाललो गेलो. मग तिथून त्या रोडच्या घरपर्यंत येतपर्यंत एवढंच ओलं झालं. त्यानंतर मग अमृताला वगैरे सोडून दिलं. मग आता घरी येऊन बसून आहो, कारण की मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती आणखी, की आम्ही कुठंतरी जाणार आहोत गाईज टूरला. आताच 2-3 दिवसानंतर ट्रॅव्हलर वगैरे बुक केली आहे. 17-18 लोक आहे, माझे पूर्ण साले सालिया सगळे आहे. तर खूप मजा येणार आहे गाईज. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये तर पाहायलाच भेटणार आहे ते. आणि गाईज आता पाऊस थांबला आहे. सगळं झाल्यानंतर घरी आल्यानंतर पाऊस थांबला आहे मित्रांनो. आता मला नाही, मी दुकानात आलो होतो, कस्टमर आले होते. मग मी घराकडे बघत होतो. बघा घर खूप, आता घराला म्हणजे जवळपास आता 20-25 वर्ष झालेले आहे. घर तसंच आहे. घराला काही असं रिनोव्हेट करण्यात पण नाही आलं. बाबांनी तर आपलं काम केलं, घर बांधलं. त्या टाइमचं एकदम मस्त लेटेस्ट वालं घर, एकदम बढिया घर होतं. पण आता आउटडेटेड झालंय. तर आता याला रिनोव्हेट करणं हे आता माझं काम आहे. आता माझ्याच्यानं कधी होणार मला माहिती नाही, पण माझी इच्छा आहे की माझं घर रिनोव्हेट झालं पाहिजे. थोडं त्याला चांगलं याच्यात फर्निचर वगैरे सगळं करून एक मस्तपैकी एकदम वेल फर्निश्ड घर बनवायचं होतं. आता इच्छा आहे, पण आता माहिती नाही माझी इच्छा कधीपर्यंत पूर्ण होईल. होप सो, देव ते तो दिवस लवकरच आणेल. बाहेर पाऊस चालू आहे, तर चिमण्यांना काही चिमण्यांना पावसापासून वाचण्यासाठी काही ना काही जागा पाहिजे राहते. तर आमच्या जी ही विंडो आहे, व्हेंटिलेशन वाली विंडो आहे, तिथे बसलेली आहे बघा ही चिमणी. ते मला रिदातने सांगितलं, मला दिसली एकदम. ते मग बिचारी आता पावसापासून वाचण्यासाठी तिथे बसलेली आहे. तर गाईज, पाऊस चालूच आहे. आजचा सतत दुसरा दिवस कंटिन्युअसली पाऊसचा. मित्रांनो, आता मी आणि आई चाललो आहे माता मंदिरात, कारण की आज जांभूळवासचं खण आहे. आम्हाला खण आहे, तर आता म्हणजे वर्षातला सगळ्यात पहिला खण आहे. तर त्यासाठी आता आईला माता मंदिराला घेऊन चाललो आहे. तिथं आई नैवेद्य वगैरे दही भातचा नैवेद्य चढवते. आता त्यासाठी चाललो आहे. तर मित्रांनो, हे आहे माता मंदिर आमच्या एरियातलं. ताईंनी पूर्ण पूजा केलेली आहे. आता नारळ फोडायचा आहे, आणि हे आत्ताच नवीन बनवलेलं आहे छान. मित्रांनो, जसं आम्ही माता मंदिरात जाऊन पूजा केली, तसंच आता आपल्या घरी पण केलेली आहे. तर पूर्ण दिवे वगैरे लावलेले आहे. तर जसं तुम्हाला सांगितलं, आमचा आता हा वर्षातला पहिला खण आहे. इथून आमचे सण चालू होते असे म्हटले जाते. तर बघा आता, बघा हे असे पूर्ण दिवे लावलेले आहेत. दीपावली झालेली आहे, दीपावलीची पूजा झालेली आहे. दही भाताचा पण नैवेद्य पण लावण्यात आलाय. तर इथं करून राहिलाय पूजा बघा. आणि बाबा उभे आहे नारळ फोडण्यासाठी बघा. पूजा केली. काहीच अमृताला घरी अंदर अंगणामध्ये साप दिसला म्हणते, पण साप आम्हाला दिसून नाही राहिला, तिला दिसला म्हणते. शोधलं खूप वेळ पण दिसून नाही राहिला. आता तो कुठं गेला, कसा गेला काय माहित नाही आता. आणि आता रात्र पण आहे, तो कसं शोधणार. एवढ्यातच होता म्हणत आहे. आता ते इथं दिसला होता म्हणते, इथून इकडे आला म्हणते. आता मी इकडे चेक केलं, इकडेही चेक केलं. तर एवढ्या वेळात तो गेला, तरी कुठे गेला बघूया आता, का सांगता येते. आणखी बघा, ह्या टाइमवर पावसाळ्यात साप येतातच, कारण की त्यांनी कसं आहे, त्यांचे जे काही पिळं वगैरे असते त्याच्यात पाणी घुसते, तर ते बाहेर निघतातच. म्हणून हे अशा ठिकाणी येते.
तर मित्रांनो, आजचं जे काही झालंय त्याच्याबद्दल थोडस आपली म्हणजे माझी आई, तुमची पण आई, थोडं डिटेल सांगेन. सांग आई, काय आहे हे? आता हे आपण केलं ते काय होतं, म्हणजे कुठला काय, म्हणजे खण म्हणते त्याला, जांभूळवाजचा खण. खण. आणि म्हणजे आता मग इथनं आपले सण चालू होत, म्हणजे आपले ज्यांचंही आज खण सण त्यांचे पण कुणब्या लोकांचं, म्हणजे आपल्या हा समाजाचे. अच्छा अच्छा अच्छा, हो का. तर असं ते त्याच्या मागचं हिस्ट्री आहे काही, जास्त काही एकदम रॉकेट सायन्स नाही. सगळ्यांचं म्हणजे कोणाकोणाचे कोणत्या दिवशी चालू झाले आहे खण? आखाडीच्या दिवशी चालू झाले. तर आमचा आजपासून म्हणजे आता सण चालू झाले, त्यानिमित्तच आम्ही आता हे सगळं पूजा वगैरे केली. आणि जेवणासाठी पण म्हणजे खूप काही काही बनलेलं आहे, असं तुम्हाला दाखवतो. तर बघा गाईज, वडे बनले आहे. त्याच्यात काय, हे भात आहे, जुना आहे, जाऊ द्या. ताक आहे, ताक, भात, पोळी, वरण, भाजी बनायची आहे. भाजी बनायची आहे का आणायची आहे? हा, हे भाजी आणून राहिली आहे अमृता, तर भाजी पण आहे. तर हे असं नॉर्मली आमच्याकडे बनते खण राहिला. तर आता हा पहिला सण होता, ते एवढं सगळं बनलं वडे वगैरे म्हणून. आणि भाजी कशाची केली? अच्छा बाप्पा, वांग्याची, टिपिकल आमच्या कुणब्यांची भाजी, वांग्याची भाजी. आणि तुम्हाला तर दाखवलं मी, माता मंदिर मध्ये गेलो होतो. मित्रांनो, रिदात खूप आग्रह करून राहिला दुकानात जाण्यासाठी, पण आता साप आम्हाला दिसला नाही आतापर्यंत, म्हणून भीती वाटतंय त्याला बाहेर जाऊ द्यायची. पण तू आता जिद्दच करताय, जाते का? जा मग, जाऊ दे, याला जाऊ दे, खतरो के खिलाडी आहे. कॉक्रोचले भीते पण सापले नाही भीत म्हणते. अजबच आहे बाबा. हा, सांगा, सांगा जी. लाजले जी, लाजले. तर आत्ताच मी न्यूज वाचली गाईस, की उद्या आहे रेड अलर्ट म्हणून सर्व शाळांना सुट्टी आहे. तर पण रिदातच्या स्कूलला आहे का नाही त्याचा मेसेज आतापर्यंत आला नाही. तो मेसेज फक्त रिदातला येतो, नाही रिदातच्या मम्मीला येतो, कारण की माझा नंबर नाही, रिदातचा मम्मीचा नंबर आहे स्कूलवाल्यांकडे. बघू आता सुट्टी आहे का. मग सुट्टी राहिली तर काय करशील रिदात तू? करेन पण काय करशील? हा, ट्युशनला झालं का होते? नाही आला म्हणते रे मेसेज. आहे स्कूल आहे, स्कूल आहे म्हणते रिदाची. अरे रिदा, तुझ्या स्कूलला सुट्टी नाही, बाकी सगळ्या स्कूलला सुट्टी आहे म्हणते. हो, मग आता नाही आला म्हणते मम्मीला मेसेज. विचार बरं. बाप रे बाप, तुझ्या रडल्यानं काय होणार आहे रिदात? अरे पण तुझ्या मनानुसार तरी सुट्टी राहते. गाईज बघा कसा रडते रिदात, कसा रडते पा. अरे पण रिदात जबरदस्ती कशी का मागत आहे तू सुट्टी? पण जबरदस्ती काऊन सुट्टी मागत आहे तू? पण जबरदस्ती सुट्टी कशाला मागत आहे तू? म्हणजे तुला अभ्यास नाही करायचा आहे, मोठं नाही व्हायचं आहे, पण तू जबरदस्ती काऊन सुट्टी मागत आहे? छान हो, छान हो, नॉर्मल नॉर्मल. ते पहिले माहित होऊ दे, मेसेज आला तर सुट्टी, नाही तर नाही. जबरदस्ती कशी देणार आहे? हा, मस्त नाही का आईस्क्रीम खाते पावसामध्ये, मग सर्दी होते है ना. मला देणार तिथे थोडस टेस्ट करू ना मला. दोघही बाप लोक आईस्क्रीम खाऊन राहिले, शिवा मी त्याला देऊन राहिलो. छान आहे ना, आहे का नाही? आता तर चंद्रपूर कलेक्टर ऑफिस मधनं पण लेटर आलेलं आहे, उद्याची सुट्टी आहे म्हणून. रिदाच्या स्कूललाही राहीलच सुट्टी मला तरी वाटते, कारण की जस्ट आता मी लेटर बघितलं आणि स्टेटसवर पण ठेवून दिलं व्हॉट्सअपच्या माझ्या, कारण की सगळ्यांना माहिती राहिलं पाहिजे ना, कारण की उद्याचा रेड अलर्ट आहे, तर पाऊस किती काय ना काही माहिती नाही. आणि मागच्या वेळेस असंच झाले होते, 2 वेळा सुट्ट्या झाल्या होत्या, म्हणजे उद्याची सुट्टी दिली होती त्या दिवशी पाऊसच नाही आला होता. म्हणजे ज्या दिवशी लेटर रिलीज झालं
दुसऱ्या दिवशीसाठी त्या दिवशी पाऊसच नाही येत होता. पाहू द्या पाऊस येते का नाही येत. आणि नाही आला ना तर मग पनोती आहे मग हा लेटर असं समजून घ्यायचं, किंवा चांगलं पण म्हणता येईल. बघूच आता उद्या. आता एडिटिंगला बसलो आहे आणि लवकरात लवकर एडिटिंग करायची आहे. चला मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.